तर माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहे कारण आम्हाला शिफ्टिंग करायची, आम्ही घर बदलतोय त्यामुळे. तर आता हा व्लॉग थोडासा उशिरा येतोय. तर माझ्या ननंदबाईंची जी घरभरणी झाली होती वास्तुशांतीपूजा, तर त्यामध्ये इतके सारे गिफ्ट आले होते. तर त्या गिफ्टची अनबॉक्सिंग करणार आहोत. आणि हे जे गिफ्ट आहे ते माझ्या ननंदबाईंच्या मैत्रिणी आहे, त्यांनी घेतलेलं आहे. आता दुसऱ्याचं अनबॉक्सिंग करताय त्या. तरी आमच्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी घेतलेलं गिफ्ट आहे हे. तर यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं पेन वगैरे आहे, पण पेन वगैरे नव्हतं. तर त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती होती. तर ती तुम्हाला पुढे दिसणारच आहे कशी आहे ते. तर आता तुम्ही ते बघू शकता, त्यांनी पूर्ण ओपन केलेलं आहे. आणि छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती त्यामध्ये होती, खूपच सुंदर होती. आणि मग त्यानंतर एक एक करून सगळ्यांचेच गिफ्ट आम्ही ओपन केले. तर लॉक थोडासा जास्तच उशीर होतो यायला. तर ज्यावेळेस माझी सगळी शिफ्टिंग वगैरे होईल त्यावेळेस मी प्रॉपर व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे. तर हे घरात आम्ही सोडतोय जळगावचं आणि दुसरीकडे शिफ्ट होतोय. आज मी तुम्हाला एकदम सिंपल अशी रेसिपी दाखवणार आहे. 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आणि आपण नाश्त्यामध्ये पण ही रेसिपी करू शकतो कारण खूप झटपट होते. तर आपल्याला लागणारं साहित्य मी आता तुम्हाला इथं दाखवते. तर मी घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो, आणि इथे लसूण ठेचून घेतला आहे थोडासा. आणि इकडे ही आहे शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस. हा पास्ता मसाला आहे, ही लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. तर पास्तालिशियस डिसॅनोचा पास्तालिशियस एल्बोस पास्ता मी इथे घेतलेला आहे. पाणी ठेवलंय तापवायला आणि यामध्ये ना 1 चमचा तेल टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार. तर चला मग टाकून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. पण टाकून घेते. आता इथे काढून घेतलेला आहे आणि तुम्ही शेप पण बघू शकता डिसॅनो पास्ताचा. तर खूप छान असा शेप पण आहे त्याचा. आर्टिफिशियल कोणते कलर किंवा फ्लेवर्स ॲड केलेले नाही, जे प्रिझर्वेटिव्ह असतात ते. तर ते यामध्ये काहीच नाही आहे आणि ट्रान्स फॅट फ्री आहे. आणि स्नॅक आणि सॅलडसाठी खूप बेस्ट आहे हा पास्ता डिसॅनोचा. मी इथे ही रेसिपी बनवून घेतली आणि याला आपल्याला फक्त 5 मिनिटं लागतात बनवण्यासाठी. आणि नंतर मग ते जे मसाले ॲड केले होते त्यामध्ये हा पास्ता पण ॲड केला. टाकून घेते. टोमॅटो सॉस मी नेहमी नंतरच टाकते कारण जर आपण मसाल्यामध्ये ॲड केला तर त्याची टेस्ट पण बदलते आणि तो जळल्यासारखं लागतं. जी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तयार आहे आपला पास्ता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून ऑर्डर करू शकता तुम्ही. तर हे जे गिफ्ट आहे ते मला असं वाटतं माझे जे चुलत भाऊ आणि बहीण आले होते ना, त्यांनी आणलेलं होतं. आणि तर ते इथे ओपन करताय आता. तर तिथे त्यांनी तिथूनच घेतलं होतं फ्लिपकार्ट मॉलमधून. तर इथे असे छानसे असे बाऊल होते. तर हे बाऊल माझ्या भाऊ आणि बहिणीने गिफ्ट केलं होतं. चुलत भाऊ बहीण आले होते मम्मी त्यांच्यासोबत, तर त्यांनी गिफ्ट हे केलं होतं. तर सुंदर असं गिफ्ट होतं हे पण. सुंदर आहे ना, खूपच छान होते ते बाऊल. आणि त्यानंतर मग दुसरं पण ओपन केलं गिफ्ट. हे ओपन झाल्यानंतर एक एक करून वेगळे गिफ्ट सगळ्यांचे ओपन केले. तर काही गिफ्टवर नाव होते आणि काही गिफ्टवर नाव नसल्यामुळे ओळखायला थोडंसं कठीण जात होतं. म्हणून मोबाईलमध्ये चेक करून ज्याच्यासोबत फोटो काढले आहे त्यांचे बघून तर हे केलं आहे ओपन. तर अशा पद्धतीने हे गिफ्ट आले होते. तर हे गिफ्ट बहुतेक मला वाटतं, विचारेन ना मी कोणाचं होते. तर हे गिफ्ट जे आहे ते आमच्या सोसायटीमध्ये राहत होते, त्यांनी आणलं. तरी मला पण आत्ता एडिटिंग करताना पण लक्षात येत नव्हतं. तर ते त्यांनी आणलं होतं. आणि हे जे आहे स्टीलचं सगळं मम्मीने आणलेलं आहे, वाट्या आणि डिश आणि ग्लास. चांगले ताट पण जाड बघाय. ताट चमचा पण आहे ग अगं, सगळाच सेट दिला. ताट वाटी चमचा. हे मला वाटतं नाही दीदीचं तर हे कपन ते दिल्लीवाले हे आयुष्याचे ते आले होते. ते नाही भेटले मला फक्त ते संगच असं आहे का. हा बरोबर. चांगलं आहे कारण ते चांगले लोक पण आहे ना. भुजिया खाऊ घातल्या होत्या 2 दिन तेच होते माझे.
काय झालं काय बाई, मस्त आहे. शाळेवाली आहे का? हा हा, आपले कार्ड मॉल मध्ये सगळे तिथंच घुसले पटापट. रंजन तर हे जे गिफ्ट आहे हे पण आमच्या सोसायटीतल्याच एका व्यक्तीने आणलं होतं, म्हणजे आहेत ते आमच्या समोर राहतात, त्यांनी आणलं होतं. तर हा पोह्यांसाठीचा डब्बा होता आणि बरंच असं डब्बे पण 2-3 आले आणि बाकीच्या गोष्टी तर म्हणजे अशी पूजेची थाळी वगैरे खूप छान आलेली आहे. पुढे तुम्हाला दाखवेलच मी. आणि आता हे जे गिफ्ट आहे हे माझ्या मामांनी आणली होती फ्रेम, सरस्वती वगैरे त्यामध्ये होतं, गणपती बाप्पा अशा फोटो मस्त फ्रेम आणली होती मामांनी. आणि नंतर ही जी फ्रेम आहे ही माझे मिस्टर आणि त्यांचे जे मामा आहे त्यांनी ही फ्रेम आणली होती राधाकृष्णाची. तर ही खूपच छान होती, मला तर खूपच आवडली होती. त्याच्यावर स्टोन वगैरे चिटकवलेले होते, खूप छान वाटत होती, तर मस्त होती पण. आणि आता हे जे दुसरं गिफ्ट आहे हे बहुतेक यांच्या आत्या आहे त्यांनी आणलं होतं हे गिफ्ट, आत्याच्या मुलाने आणलं होतं हे गिफ्ट. तर शिवाजी महाराजांचं फ्रेम आहे, तर ही फ्रेम दिली होती त्यांनी. आणि पुढे पण अशाच फ्रेम आलेल्या आहे भरपूर, आणि बघू शकता आता तुम्ही पुढं. तर ही जी फ्रेम आहे ही जी आमच्याकडे नम्रता येतात कामाला म्हणजे, तर त्यांनी आणली होती फ्रेम तुळजापूर देवीची यांचं आहे. आणि हे जे आहे शेवटपर्यंत काही कळलंच नाही कोणी आणलं होतं गिफ्ट. आणि त्यानंतर ह्या सगळ्या फ्रेमच आलेले होते, देवांच्या फ्रेम होत्या. तर अशी मस्त अशी ही पण फ्रेम होती, यांच्या आत्याच्या मुलानेच आणलेली होती ही पण फ्रेम, आत्याकडूनच आलेली होती वाटतं. आणि हे जे दुसरं गिफ्ट आहे हे त्यांच्या मामाचं मुलाने आणलेलं होतं हे गिफ्ट. तर हे पूजेची थाळी दिलेली होती, मस्त अशी पितळाची होती, त्यामध्ये सगळा सेट होता पूजेचा. तर मस्त ही पण खूप छान होती. आणि नाव ओळखायला लवकर येत नव्हतं, तर त्यांनी ताटावर टाकून आणलेलं होतं नाव. आणि हे जे गिफ्ट आहे हे बाबांच्या मित्रांनी आणलं होतं, तर हे पण खूप छान होतं. कुकर होता, इलेक्ट्रिक कुकर, मस्त आहे. आणि आपल्याला कधी पण हा कुकर येतो कामात, तर मस्त कुकर पण आलेला होता त्यांना. तर त्याची क्वालिटी पण खूप छान होती, मला पण आवडलं ते गिफ्ट, छान आहे कारण खूप युजफुल आहे ते आपल्याला किचनमध्ये, तर त्यासाठी मस्त आहे हे. आणि हे जे दुसरं गिफ्ट आहे हे मावशीने आणलं होतं, कप आणि ते सेट आणला होता काहीतरी, ज्यूस जार वगैरे. तर त्यानंतर आता इथं जे आहे हे गिफ्ट अश्विनी दीदीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, तर हे आहे अश्विनी दीदीचं गिफ्ट. कुक अँड सर्व म्हणजे गरम गरम राहील, म्हणजे हे कुक पण करू शकतो आणि सर्व करायला पण वापरू शकतो. हे याच्यावर वापरायला इंडक्शनवर पण वापरू शकतो. चहाचे पातेले माईचं 3 पातेले वाटतं आहे ना, हे मोठं, हे 1 लिटर नाही 1.5 लिटर दूध बीत तापवायला भारी. आणि कड्या आहेत विशेष म्हणजे हे प्रियांका सुंदर. हां 4 कप आहे, 2 वाटे आहे, दीदीचं आहे. नाही पण दणकट दणकट आहे, भारी बी दिसायला एकदम. आता तुम्ही कार घेऊन या आणि घेऊन या. आता कोणाचं राहील. तर हे जे गिफ्ट आहे हे पण तुम्ही बघितलंच असेल सुरेखाताईच्या व्हिडिओमध्ये. तर हे आणलेलं आहे सुरेखाताईंनी. तर त्यामध्ये डिनर सेट होता मस्त.
हा? हां ये सेट हां डिनर सेट डिनर सेट प्लेट्स बाउल आणि सर्विंग सर हो गावात गेले दुकान मला तेच परत ना पडलं हे असं आईला आलं नाही आईला बी आलेली आहे 32 एक एक दोन. हा एक राहिलं ना अजून हेल्थ नाही बेडशीट डब्बा मस्त आहे हो चिवच्या मम्मीचं नाही चिवच्या मम्मीचं हे ते ते नाही कळालं हे शेवटपर्यंत असं हे सुंदर आहे जर का हा रंग असेल तो हा, सुंदर आहे एकदम मस्त बाबा हे बघ. वा त्याला कोणी आला आपल्याकडे ना हा ना झाले आता संपले तुझ्याकडे आहेत का आहे. काय लागलं